बघ मला खूप काळजी वाटते हा. नाही आपण इथे थांबायलाच नको. प्लीज उठा ना तुम्ही सगळे ऐकत का नाही आहात? हा नक्कीच अपशकुन असेल. उठा उठा आपण जाऊया. काळजी कसली करताय? अरे माझा आशू दादा आला ना म्हणून आले लाईट. होय की त्यांनी पाऊल ठेवलं आणि लाईट आली लगेच. कीर्ती, याला म्हणतात शुभशकुन. बरोबर भाऊ, किती चांगला संकेत आहे हा. पण काय रे आशू, तुला यायला उशीर का झाला? म्हणजे कुठे अडकला होतास का? मला एक व्यक्ती भेटली म्हणून मला उशीर झाला. हा पण तुला सांगतो, लेट आलास पण करेक्ट वेळेवर आलास. नाही तर तुझी बहीण आम्हाला आता सगळ्यांना इथून घेऊन निघाली होती. अरे आशू, ही दिव्याची आई आणि आजी. नमस्कार. नमस्कार करतो. यशस्वी. अगं बाई, राहू दे, राहू दे. आणि माझी ओळख? हा माझा मित्र मांजा. नमस्कार. नमस्कार आजी. नमस्कार. वहिनी कुठे? अरे ए बाई, मी सहज विचारलं. चल तिकडे. आई दादा आत्ताच लाजतोय मग वहिनी आल्यावर काय होईल? संपदा, नाही म्हणजे तयारी कशी होईल ना साखरपुड्याची आता लगेच? आम्ही सगळी तयारी करूनच आलोय. म्हणजे सीताई, पण आम्हाला काहीच सांगितलं नाही. म्हणजे किमान कीर्तीला तरी कल्पना दिली असती तर बरं झालं असतं ना. आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. वाव. अच्छा. आशू, तुला दिव्या आवडली? दिव्या, तुला आवडला का आमचा आशू? वा, चला मग आता होऊन जाऊ दे साखरपुडा. चला चला साखर वाटा. अप्पर, फायरिंगचा जरा प्रॉब्लेम वाटतंय रे काहीतरी. अप्पर, काय रे लक्ष कुठे तुझं? त्या गाडीचा आवाज येत. शिवाच्या घरातल्याने चुकीचं केलंय. अरे पण काय पण बोला, शिवाचं मन लय मोठं आहे. ती घरी जाऊन वापस इकडे आली. शिवा, अरे यार तू बोललेली ना वाईट लय वाटलं म्हणून. चांगलं वाटलं बहिणीचं लग्न जमलं म्हणून.
आता का शोभी आहेस? आई आणि आजी काही अडचण आहे का? तुम्ही दोघी चिंतित दिसताय. नाही म्हणजे नाही नाही चिंतेत नाही. मुलगी आता घर सोडून जाणार ना, म्हणून थोडं वाईट वाटतंय. काय वहिनी, खोटं आहे का ते? मी आणि सीतानी ठरवलं आता उशीर करायला नको. हा संबंध आम्हाला आवडलाय, त्यामुळे आजच साखरपुडा उरकून टाकू. तर ते वहिनी, कुणी अजून यायचं बाकी आहे का? नाही पुढे यायचं कसं असेल? नाही नाही तिघांचंच कुटुंब आहे हे. काय वहिनी, खोटं आहे का ते? नाही नाही म्हणजे कोणी यायचं बाकी नाहीये, पण अजून थोडा वेळ मिळाला असता तर. वहिनी, असा वेळ जायला नको ना. उगाच वेळ गेला तर कधी विघ्न येईल सांगता येत नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. चला आता फास्ट फास्ट मला सगळं शूट करायचंय. दे ग उर्मिला. संपदा ते पण आण. ही साखरपुड्याची साडी. घ्या. थांबा. एक विधवा बाई साखरपुड्याची साडी कशी स्वीकारू शकते? नाही म्हणजे शास्त्र असतं ना तसं. म्हणून मी आपलं सांगितलं. कीर्ती, काय बोलतेस कीर्ती? शास्त्रात आपले सांगितलंय की लग्न झालेल्या स्त्रियांचा सन्मान करा, पण कुठल्या शास्त्रात असं लिहिलं नाहीये की विधवा स्त्रियांचा अपमान करा. स्त्रियांना निसर्गाने एक ताकद दिली आहे. ती ह्या जगात एक जीव आणू शकते, त्याला जन्म देऊ शकते. तिला आपण आई म्हणतो, आणि त्या आईला दुसऱ्यासाठी काही करण्याचा हक्क नसावा? ताई माफ करा, तो मान तुमचाच आहे. या. घ्या. मी आलेच. हं. शिवा, काय झालंय? तू बघितलंस का मुलाला? अगं शिवा बोल ना. दिव्याचा साखरपुडा करून टाकला त्यांनी. काय? एवढी वाईट आहे का? ती माझ्या घरात सगळे हॅपी असताना, माझ्या सख्ख्या बहिणीचा साखरपुडा होत असताना माझ्या घरच्यांनी मला बाहेर ठेवलं.
अरे शिवा रडू नको ना. शिवा कोण बोललो तुला तू वाईट आहे? तू इस दुनिया की सबसे सॉलिड बंदी आहे. तू आम्हाला लाईफ कसं जगायचं हे शिकवलं, ते एन्जॉय कसं करायचं ते शिकवलंस. आपल्याला बहीण भाऊ नाही, आपल्यासाठी सगळं काही तूच आहेस बघ. शिवा जगात कुणालाही तू नको असशील ना तरी आम्हाला आमच्या लाईफ मध्ये तू हवी आहे शिवा. त्यांनी साखरपुडा केला पण तुझ्याशिवाय लग्न कसं करतील? ते काही नाही, हे लग्न तूच लावणार आणि त्यासाठी शिवाची गँग शिवाला मदत करणार. काय रे? हो. आणि आम्ही जे आहोत ना ते तुझ्यामुळे आहोत आणि आमच्यासाठी जगातली तूच बेस्ट आहेस. बस बस, खूप सँटी झालात तुम्ही. तुम्हाला माहितीये ना, रडल्यावर खूप जास्त भूक लागते. बिर्याणी बिर्याणी खायची आहे मला. स्टेफनी, बिर्याणी बनवायला घे. नक्की शिवा. अरे मग सगळे हॅपी आहेत घरात, मग आपण कशाला रडत बसायचं? आता बघ अशी बिर्याणी बनवतो ना. हे बॅटरी चल कांदा कापायला घे. ए सगळं सामान घे चल. बिर्याणी करताना ते डोळे पूज आधी, नाही तर बिर्याणीत पडून बिर्याणी खारट व्हायची. चला चला तयारी लागा, चला काम करा. समजा व्यवस्थित पार पडलं. वंदे अगं नानाला भूक लागली असेल, त्याला काहीतरी खायला दे. हो हो आलेच. बाई आजी, अहो तुमच्या कौतुकानेच माझं पोट भरलंय. आता खिशाची भूक जरा होती, ती पण भूक भागल तुझी. पण नाना, माझा काही तुझ्यावर विश्वास नव्हता. हा म्हणजे मला वाटायचं तू निस्त्या फकांड्या मारतोस म्हणून. पण नाना फटतरे सिद्ध करून दावलंच बरं का. काय खट आहे का ते? नाही खरं आहे. नाना हे घ्या पैसे. बर, बाकी सगळं जसं हवं तसं झालं, ह्याचं कारण सांगा बरं. कारण काय असणार? मुलाकडची माणसं देवावानी आहेत. चूक. याचं कारण एकच, शिवा. ती घरात नव्हती ना, म्हणून सगळं व्यवस्थित पार पाडलं. नाना काहीतरी काय बोलतोय सरा? अडथळा होती म्हण. भनभनीच्या लग्नात अडथळा होती वैर. आजपातूर माझ्या शिवानं भनीसाठी किती केलंय. मन भन अडथळा झाली. आता ती अडचण वाटायला लागली होय ग तुम्हासनी. हो आई, तिचं वागणंच अडचणीत टाकणार आहे. आजवर काय कमी अनुभव आलाय आपल्याला? म्हणते म्हणून म्हणतो लग्नात पण शिवा नसेल ना तर बरं होईल. वंदे, तुला सांगून ठेवती हा, त्याच्या हाला हा मिळू नगस तू. त्यो सांगतो आणि तू ऐकतीस काय? अहो आई, काय चुकीचं बोलतायत ते? वंदे, अगं आई आहेस ना ग तू तिची, आणि तू तू हे असं बोलतीस वय का? अहो आई, म्हणूनच काळजावर दगड ठेवून मला हे असं वागावं लागतंय. 2 पैकी निदान एका मुलीचं तरी भलं झालेलं मला माझ्या डोळ्यांनी बघू दे. आता दिव्याच्या लग्नात शिवानीची अडचण नको. अगं, तू असं का धरून चाललीस? का शिवा गोंधळ घालील म्हणून? अहो मग दुसरं काय होणार आहे आई? अहो आई, फक्त मला माहितीये या सगळ्याचा मला किती त्रास होतोय ते. हो काय परिस्थिती आहे आपली. ती लोक आली तेव्हा ना धड आपल्या घरात फॅन ना लाईट ना काही, पण तरीही त्यांनी मोठ्या मनाने सगळं सांभाळून घेतलं. हो आई, आपल्या नशिबाने एवढं चांगलं स्थळ आपल्याला मिळालं. आता दिव्याच्या लग्नात पुन्हा शिवानीमुळे काही झालं तर? वंदे, काही झालं ना तरी हे लग्न व्यवस्थितच पार पडायला हवं. मग त्यासाठी काय वाटेल ते करायची तयारी आहे माझी. तसंही कदाचित या घरातलं हे एकुलतं एक लग्न असणार आहे. ते तरी नीट पार पडू दे. आहेत. हो मग आहेतच. चल ऐक, तू चल, मी येतो. चल. ऐक ना मांजा, हे बघ तू माझ्या बरोबर चल, मला तिची भीती वाटते. भीती मला पण वाटते. तू तू जा. अरे यार तू मित्र आहेस ना माझा.
मग काय फायदा मैत्रीचा? हा चकुला कशाला आला इकडे? हे गप्प बस. उगाच ढाचे देऊ नको मला. तू तू उतर, मी तू पण उतर. चल उतर उतर. शिवाचा मूड तसा पण खराब आहे, तो येऊन एंटरटेन तरी करेल. हा करे करे. उतर पटकन. काय हा काय? गाडी काढ, गाडी काढ. गॅरेज दिसत नाही एवढं मोठं. ते कशाला गाडी लावली? गाडी काढायची. गॅरेज आहे ना, गॅरेज समोर गाडी नाही लावायची. काढ गाडी, पुढे नाही. हे असो. लवकर बोल, नाही तर हा टिंगू टायरची हवा काढे. हे टिंगू, शाळेत जा ना यार. आम्ही शिवाला भेटायला आलोय. तुझं काय? एक्सक्यूज मी, याला ताईंना भेटायचं होतं. आम्ही जाऊ का पुढे? काय केलं तू? मी संपलं, सगळं संपलं. काय काय झालं? काय? शिवाच्या केसाला धक्का तर कपाळाला बुक्का. एक्सक्यूज मी, याला ताईंना भेटायचं होतं. आम्ही जाऊ का पुढे? सगळं संपलं. काय काय झालं? काय झालं? शिवाच्या केसाला धक्का तर कपाळाला बुक्का. हा 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 याने के. हे हा होता. काय आहे? प्रॉब्लेम आहे का? गाडीला काय झालंय का? गाडीचं काम आहे. अरे काय रे, तू याला बॉडीगार्ड म्हणून ठेवलंयस का? बघावं त्या सोबत असतो. नाही नाही, हा ऍक्च्युली हा बॉडीगार्ड नसू शकतो. कारण आम्ही बाईकवरनं जाताना बस मागणं आली तरी हा घाबरतो. वा मस्त डोळ. आता प्लीज प्लीज बोलून माझ्या पाया पडत होता आणि इथे आणून माझीच मस्करी उडवतोय. सॉरी. जोरात बोल. सॉरी. सॉरी मांझा. हा मांझा आहे, माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. तुझी कशी पाना गँग बरोबर असते तुझ्या आणि बेस्ट फ्रेंड आहे, तसा ही माझी मांझा गँग आहे. अकेला काफी आहे. नमस्कार ताई, मी मांजा. आला ना इंट्रो, किती वेळ देणार? आला ना. काय काही प्रॉब्लेम आहे? नाही म्हणजे काही गाडीला झालंय का? काही गाडीला प्रॉब्लेम आहे का? गाडीला काही झालं नाही आहे. क्लीन इज ओके. मग काय आला इथे? तू माझी मदत केलीस, सो मला तुझी मदत करायची आहे. म्हणून हे घे, तुझं पाकिट राहिलं होतं. आणि तुझ्याशी मैत्री करायची होती. हे बघ, आता इथून पुढे नो फाइट्स, नो नॉनसेन्स, ओनली फ्रेंडशिप. गुड नेचर. बॅड नेचर. नाही तर दोस्ती वगैरे सगळं ठीक आहे, पण या पाकिटात पैसे असायला पाहिजे होते, ते नाही आहेत. मला वाटलं होतं पाकिट वाचवेल, पण तशी काही चिन्ह दिसत नाहीत. कल्टी मार, कल्टी मार. अच्छा अच्छा, एक मिनिट. तुम्ही मस्का मारायला आला होतात का मला? नाही नाही, हे बघ, मी फक्त पाकिट द्यायला आलो. त्याबरोबरच मला सांगायचं होतं की तू मला आवडलीस. तू असं बोलत आहे लेडी डॉनशी? जरा जास्ती झालं का?
खूप जास्ती झालं. नशीब यावर निभावलं. जर तावडीत सापडलं असतं ना जाम कुदवलं असतं आपल्याला. कुदावलं असतं. हो कुदावलं असतं. पण आपण मागे नाही हटायचं आता. आपण यायचं इथे सारखं सारखं. हो आपण सारखं सारखं यायचं, सारखं सारखं डोकं फोडून घ्यायचं. रोज तयारी करून या, रोज डोकं फोडा. हे बघ अशोक, तुझी त्या दिव्यासोबत लव्ह स्टोरी पुढे चालली, पण मी उगाच मार खातोय. नाही, मी डीप विचार करून डिसिजन घेतलाय. मी रोज रोज नाही येणार. तू डीप विचार माझ्याबद्दल केलास का? मित्र आहे ना तुझा. अशोक तुझी ही मैत्री आहे ना, एक दिवस जीव घेईन माझा. मला भीती वाटत. अरे भाई तू नको वागू असं. डोंट वरी, काही होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव ना. तुझ्यावरच्या विश्वासाने माझा विश्वासघात केलाय. हे दिसत नाहीये का तुला? नाही दिसत आहे? हे एवढं मोठं आलंय दिसत नाहीये? एक काम कर, आपण जेव्हा जेव्हा इथे येऊ तेव्हा तेव्हा मी तुला ट्रीट देईन. नकोय मला. अरे नवीन शूज, कपडे, घड्याळ, प्लेयर्स. विस्की, सिंगल मॉल्ट, इम्पोर्टेड. आशू विस्कीचं नाव ऐकून ना काटा आला अंगावर. हार्टबीट्स वाढले, अर्थात हिंमतही वाढली. क्या बात. हे बघ एवढं मोठं कपाळ आहे, कुठेही मारा. शाबास माझ्या पठ्ठ्या. जे मला पप्पी दे. देऊ नाही नको, एवढंही नको. चला चला विस्की पिऊया आणि पुन्हा येऊया. ओके. कूल डाऊन किट्टू डार्लिंग, कूल डाऊन. सुहास प्लीज प्लीज. खरं तर मलाही तुझ्या एवढंच वाईट वाटतंय किट्टू डार्लिंग. पण ही संपदा म्हणतीये त्याप्रमाणे जर खरंच झालं तर? तसंही तुला आता या घरात कोणी विचारत नाही. आणि ही दिव्या जेव्हा या घरात सून म्हणून येईल आणि गोड गोड बोलून सगळ्यांची लाडकी होईल तेव्हा तू तुझं थोबाड आधी बंद ठेव. ओके ओके, तू म्हणतेस तर मी आत्ता या क्षणापासून मौन व्रत धारण करतो. पण मी गप्प बसून काय होणार आहे? ही दिव्या या घरची सून होणार ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. हिचं आत्ताच एवढं कौतुक होत आहे. एकदा का ही सून म्हणून या घरात आली तर घरातले सगळेजण हिच्या तालावर नाचतील. तेव्हा तू काहीच करू शकणार नाहीस. आणि काही करण्यासाठी तुझ्याकडे कुठलाच मार्ग आता उरलेला नाहीये. आहे एक मार्ग आहे. प्रिया. माझी बहीण प्रिया? हो, तुझ्या बहिणीशी प्रियाशी होणार आशूचं लग्न. ते कसं शक्य आहे किट्टू डार्लिंग? माझी बहीण या घरची सून. अगं तिचा पत्ता तर आधीच कट झालाय. खेळातून बाहेर पडलेला प्लेयर वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन पुन्हा खेळात येऊच शकतो ना. या एंट्रीने खेळाची बाजू नाही पालटली तर नाव बदलेली कीर्ती.
लव्ह यू किट्टू डार्लिंग. काय रे हेकण्यांनो, उतरली का? हा उतरली? आली का अक्कल? की मागव सोडा बॉटल अजून. असं एकेकाला लोळवीन ना, पण नाही. तुम्हाला जर लोळायचं नसेल ना, तर माझ्याकडे एक ऑप्शन आहे. कोणता? ते काय आहे ना, ही शाळा आहे आणि या शाळेचं नुकसान नको म्हणून हा ऑप्शन आहे. कोणता? परीक्षा. परीक्षा नको, परीक्षा नको, परीक्षा नको. नाही नाही नाही. ए गपे, अरे या आपल्यापेक्षा कमी शिकले. ए शिवा, बोल तू. बघा, जर उत्तर आली नाही तर विचार 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 तू. ठीक आहे. चिंगे, एक्झाम आहे ना, रिव्हिजन करायचे. प्रश्न विचार. कोण देणार आहे उत्तर? तू 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 सांग. तू तू कोण देणार? पटापट बोला. तू तू तू. दे उत्तर. पहिला प्रश्न सांगा मला, भारताचा राष्ट्रीय पक्षी कुठला? पोपट. पोपट पोपट पोपट. चिंगे, पोपट आहे? चूक, मोर. मोर आहे ना? कळलं? मोर आहे ना? नाच मोरासारखा, नाच. उठ, नाच. नको शिवा नको. दुसरा प्रश्न विचार चिंगे. कोण देणार उत्तर? तू द्यायचं. मी. 2 ऑक्टोबरला काय असतो? फ्रायडे. फ्रायडे असतो? फ्रायडे असतो? चूक, गांधी जयंती. कळलं? गांधी जयंती असते. कळतंय का? तिसरा प्रश्न तू द्यायचं उत्तर. भारताचं राष्ट्रीय गीत मला माहितीये. जन गण मन. कोणी लिहिलंय? माहितीये? माहितीये का कोणी लिहिलंय? माहितीये? उत्तर नाही आहेत. सॉरी 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 शिवाबाई. अरे अरे सॉरी सॉरी नको बोलू ना. अरे मग काय बोलू? अरे सॉरी बोलले सॉरीची स्पेलिंग विचाराल आपल्याला. शिवाबाई माफ करा, माफ करा, माफ करा, माफ करा शिवाबाई. काही कळलं का? सो आता मी काय करायचंय? ऐक, आशूची नुकतीच एंगेजमेंट झाली. त्यासाठी मला ठोस काहीतरी करावं लागणार आहे. त्यासाठी मी त्या घरी येऊ? हो. आणि एकदा का तू इथे आलीस ना, की आपण दोघी मिळून ह्या घरावर राज्य करू. ते तू मला नको सांगूस. प्रिया आहे मी. जिथे जाते तिथे माझंच राज्य असतं. प्रिया, हे बघ, तुझं चांगलं झालेलंच बघायला आवडेल मला. ब्रो, मी त्या घरी आल्यानंतर तुझं पण काहीतरी चांगलंच होणार आहे. अगं हे अगं सरक. अगं सरक. अशी काय उभी आहेस? तुला गाडी चालवता येते? तुला काय अक्कल?
तुला काय वाटतं का तू वयाने मोठ्या असलेल्या बाईला मारतेस तुला काही लाज शरम बघ का मास बरा नाही श्रीमंतीचा तुम्हाला काही कामं नाही आहेत का हा हे असे रस्त्यावर फिरता एवढी मोठी गाडी येताना दिसली नाही का आंधळे आहेत का तुम्ही काय ही पोरगी हिला तो बोलण्या मागण्याची पद्धतच नाहीये श्रीमंत बापाची पोरं ही अशीच असतात त्यांना वागण्या बोलण्याची पद्धतच नसते एक्सक्यूज मी एवढा सीन कशाला क्रिएट करताय तुम्ही तुमच्यावर काय अत्याचार होत आहेत का मला माहितीये तुम्ही हे सगळं कशाला करताय पण तुम्ही एकत्र आले ना की मला भीती वाटते रे माझ्यासोबत असं नका वागू रे दुखतंय मला मधमाशा चावल्या आहेत अरे अवजार म्हणजे औषध रे औषध थांब आता काढतो. हा. हे कसलं औषध हे काय बच्ची तुला बोलवलं तू बच्ची हा 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 चेहऱ्यावर अशा मधमाशा चावल्या ना की मोर पिसाने हळद लावायची तेरे नाम नाही बघितलंय तू बघितलंय हे हात दुखतंय पण याने शहारा आला रे अंगावर आपलं तसंच आहे टेन्शन नाही घ्यायचं रे विश्वास ठेव आपल्यावर माझा ना तुझ्यावर विश्वास नाहीये तसं आहे पण ना तुम्ही जरा जे कराल ते थोडं जपून करा आणि तू तर हलक्या हाताने करा हा डेंजर आहे माहीत आहे माहीत ओरडतो कशाला लवकर दे त्याला मी 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 काय म्हणतो हे असे भयंकर उपाय करण्यापेक्षा तुमच्या वस्तीत एखादा उत्तम डॉक्टर नाहीये का अरे होणार तुझ्यावर सगळे उपचार होणार तू असं अंग काढू नको यार ते ठीक आहे पण तू थोडं लांबून बोल ना हा जवळ आला ना तू जाम डेंजर दिसतो गंमत केली रे हे दुखतंय ना मग थोडीशी गंमत केली खरंच दुखतंय का बघतो हे बघ भाई ऐक आपल्याकडे 4 उपाय आपण चारीच्या चारी ट्राय करूया मी अप्पर फेस मी उजवा घाल मी डावा घाल मी हनवटी इथे पण चावली दाढीमुळे दिसत नाहीये ए मी काय म्हणतो आपण याला ग्रीस लावायचं काय म्हणजे याला जरा थंड वाटेल येडाय म्हणजे मी गाडी नाहीये रे ग्रीस लावायला तुम्ही थोडं समजून घ्या ऐका नाही नाही तुमची माणुसकी मला कळते पण मला एकटं सोडा रे मला एकटं सोडा अरे आम्ही बरोबरच उपाय करतोय हो की नाही शिवा ए नाही नाही मग मला एकटं सोडा लिहू मी आलो अरे स्टॅच्यू दिली काही कोणी सार्थका हवी हवी शिवाटी सांगना तू डोळे का उघडले बंद कर बरं हा मला वाटलं तू तिखट बिखट टाकशील मी डोळे बंद केल्यावर छकुल्या अरे 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 हो आहे बघ मी असं करायचं असतं तर मी आधीच केलं असतं ना लागलं की नाही तू आधी डोळे बंद कर बरं मला औषध लावते डोंट कॉल मी छकुल्या ओके तुझी सार्थका हवी हवी शिवाटी सांगना
म्हणजे यार असा कसा रे तू? कसा? अरे तुम्ही काय केलं त्याचं जोकर करून टाकलंय त्याला. ऐकलं ऐकलं तुम्हाला नीट औषध लावता येत नाही का रे? ए आम्ही नीटच लावत होतो. तू शिंकला तुझा हात लागला म्हणून उडाले ते सगळं. कसं? नाकात मोरपीस घालून? नशीब तो मोर नाही नाचवला माझ्या नाकात. अरे आम्हाला वाटलं एखाद माशी तुझ्या नाकात पण गेली असेल म्हणून. नाही नाही तुझी काही चूकच नाहीये. काय आहे, अक्कल नसणं हा गुन्हा असू शकत नाही. असू एवढा आवडला असेल का रे माझा चेहरा माशांना? कदाचित. आवडला नाही, एकटाच तावडीत सापडलास तू त्यांच्या आणि फोडून काढलाय त्यांनी तुला. मजा घ्या मजा घ्या. नाही मी त्यांच्या तावडीत सापडलो आणि तू याला वाचवलं फक्त आणि रमलात एकमेकांमध्ये. भाई हा सुटला पण त्या माशा इतक्या भडकल्या की मला खाऊन खाऊन चावल्या. ए शिवा तूने कैसा बचा इसको? नाही काय नाही रे. एक मिनिट. ही नाही, तो आहे ना तो, त्याच्यामुळे मागे लागल्या मधमाशा. माझ्यामुळे? हो, तू जिथे जातोस ना मांजा तिथे प्रॉब्लेम मध्येच अडकतोस. उलट तू मला जिथे घेऊन जातो ना तिथे मी प्रॉब्लेम मध्ये अडकतो. मी आज पण मला इथे घेऊन आलाय आणि हे गिफ्ट दिलंय. अंड आभारी या गिफ्ट बद्दल. अच्छा मंडळ आभारी. थांब दाखवतो तुला. एक मिनिट. साखरपुड्यामुळे आम्ही सगळे खुश होतो असं नाहीये. तू नव्हतीस म्हणून आम्हालाही वाईट वाटत होतं. पण हे सगळं आपण दिव्याच्या लग्नासाठीच करतोय ना. हे बघ तू रागावू नकोस, वाईटही वाटून घेऊ नकोस ग शिवानी. आई माझ्या वाटण्यानं कोणाला काय फरक पडतो. आई तुला एवढं वाटतं ना तर मला डिरेक्ट सांगून टाक की येऊ नको म्हणून. हे असं बँकेत जाण्याचं नाटक करून मला बाहेर नको काढू. आई तुला माहितीये मी सगळं सहन करू शकते पण खोटं सहन करू शकत नाही, आणि तेही तुझ्याकडनं. दिव्या, काय गरज होती तुला शिवानीला फोटो दाखवायची? आता ती फोटो बघणार, त्या मुलामधल्या 10 चुका काढणार आणि मग ठरलेलं लग्न. हे बघ दिव्या, हा मुलगा चांगला आहे, माणसंही चांगली आहे. आता ह्या लग्नाच्या वेळी मला काहीही गोंधळ नकोय. मी आपलं ठरलं होतं ना, शिवानीला या लग्नाबद्दल काहीही सांगायचं नाही. बघ तू का आगाऊपणा केलास. ठीक आहे, तू दे मग 25,000 रुपये. सोन्याचे रिंग, एवढं महागडं गिफ्ट. दिव्या पण ना, तिला एखादा मुलगा आवडला की तिचं डोकं काम करायचंच बंद होतं. सोन्याच्या रिंग पेक्षा ना असं काहीतरी दिलं पाहिजे जे सोन्याच्या रिंग एवढं महागडं पण नसेल आणि ना कॉमन पण नसेल. म्हणजे ती वस्तू नसेल नुसती, त्यात फिलिंग्स पण असतील. पण काय गिफ्ट देता येईल? मी काहीतरी तयार करते, पण ना काय करू? काय 25,000? तुला हे लग्न झालेलं हवंय ना, दे मग 25,000. पण 25,000 कशासाठी? अगं आशूचा वाढदिवस आहे, त्यांनी बोलावलंय मला. मग रिकाम्या हाती जाणार आहे का? अगं लग्नाआधी असं सासरी जाऊ नये ग. आई तो जमाना गेला आता. आता मुलगा मुलगी एकमेकांच्या घरी जातात, सोबत फिरतात. फॉरवर्ड आहेत ती लोक.
अगं त्यांचं मरू दे, पण आपल्याला कळत नाही का? आई अगं आशुतोषचा फोन आलेला मला, त्यांनी बोलावलंय. आता मी नाही जाणार तर वाईट नाही का वाटणार त्याला? अगं पण ठीक आहे, तुला नकोय ना, मी नाही जाणार. मग नाहीये ना तुझी इच्छा, नाही जात. सांगते त्यांना आई नाही म्हणाली म्हणून. अगं बाई नाही, असं नको करूस. ठीक आहे, जा तू. अगं पण 25,000 खूप मोठी रक्कम आहे ग. एवढी मोठी रक्कम एवढ्या कमी वेळात कुठून आणू? म्हणूनच मी शिवाकडे मागत होते ना, तू आलीस मध्ये. मी विचारून बघते शिवाला. नाही थांब, तिला नको विचारूस. एक गंठन आहे माझं, ते बँकेत ठेवूया. 20-25,000 मिळतील. 25,000चं गिफ्ट जरा जास्त नाही होत आहे? आई ते आपल्यासाठी जास्त आहेत. ती लोक किती मोठी आहेत माहितीये ना तुला. आपलं घर त्यांच्या दृष्टीने झोपडी आहे, तरीही ते इथे येऊन थांबले, कुठलीही तक्रार न करता. आई अगं त्यांनी आपला विचार केला, आपल्याशी जुळवून घेतलं, मग आपण त्यांच्याशी जुळवून घ्यायला नको का? त्यासाठी द्यावे लागतील असे छोटे मोठे गिफ्ट्स. ठीक आहे, मोडते मी माझं गंठन. कुठूनही का होईना पैशांची सोय झाली. आता आजच जाऊन सोन्याची अंगठी घ्यायला हवी. शिवा, हे काय गिफ्ट आहे का? मी 25,000चं गिफ्ट देते, त्याच्या समोर ह्याची किंमत 25 रुपये पण नसेल. आई तुला ह्याची किंमत ना नंतर कळेल. तू खरंच घेऊन जा, तुझ्या नवऱ्याला नक्की आवडेल. शिवा तो श्रीमंतीत वाढलेला मुलगा आहे, त्याला हे अजिबात आवडणार नाही. मला हे त्याला देऊन माझं इम्प्रेशन डाऊन करून घ्यायचं नाहीये. मी हे नाही नेणार. आई दिव्या अशी काय करते ग? मी सगळी कामं बाजूला ठेवून ही गिफ्ट बनवलंय. घेऊन जा ना, आवडेल त्याला. ए दिव्या, म्या काय सांगते तुला ऐक. ते शिवान केलंय का नाही, बदामाचं पान लय भारी आहे, तेच घेऊन जा. अगं तेच त्याला आवडल. वंदे, म्या काय म्हणते, ती अंगठी घे, मोड, आणखीन पैसे घेऊन ये. काय बाई अजय, मी हीच अंगठी घेऊन जाणार. बरं बरं बाबा, ती अंगठी घेऊन जा, पण सोबत हे पण घेऊन जा. खरंच सांगते आवडेल त्याला, घे ना. ठीक आहे बाबा, दे, घे घे, धर ग. चल येते मी. बाय. काय आजी, कसं वाटलं गिफ्ट? लय भारी, एकदम झटकास है ना? पण मला सांग, स्वतःची कामं बाजूला सोडून हे धंदे करायला कोणी सांगितले होते का तुला? तिचं तोंड बघितलंस का नाही? आंबलेल्या भाजीवानी कसं झालतं ते? आजी हे बघ, आता तिला आवडलं नसेल गिफ्ट, ठीक आहे, पण ती जेव्हा त्याला ते गिफ्ट देईल ना, तू बघ, त्याला ते नक्की आवडणार. हा हो, खरंच सांगते. आणि मी काय म्हणते, ती आता पार्टीला गेली, आपण पार्टी करायला नको? करायला पाहिजे ना, भाजणीची थालीपीठ करून. हो चालेल चालेल, तू ये पटकन. समद्यांसाठी सगळं करत असते ही पोर, स्वतःसाठी कधी करणार आहे? स्वतःच्या लग्नाचा विचार कधी करणार? काळजी वाटते पोरीची. चला ब्लॉक कर. आलाय आलाय. अरे तुम्ही सगळे तयार झालात का? भाऊ नमस्कार करतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद काकू.
ए डंबू ए, एवढा वेळ नाही लागत हं तुला गप्पा रेडी बस. व्हायला. हॅपी बर्थडे. थँक्यू स्पेशल आहे आज काका. म्हणजे स्पेशल डे आहे त्याचा बर्थडे आहे ना आज नमस्कार करू दे आता तुला. मगाशी तू नाही अरे म्हटलं. आशू आई खूप खूप मोठा हो सुखी राहा. हो. आणि आता मी पण आशीर्वाद देतो तुला. काय? लवकरात लवकर तुझं लग्न होऊ दे. असाच हसत रहा, आनंदी रहा आणि संसार आनंदाने कर. हॅपी बर्थडे आशू. भाई वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद भाई धन्यवाद. ते जाऊ दे, शुभेच्छा वगैरे सगळं होत राहतं. गिफ्ट कुठे आहे माझं ते? मी स्वतः तुला विश करायला आलोय. मी आयुष्यभर तुझ्यासोबत असणारे हेच मोठं गिफ्ट आहे. भाई हे आज ना मी असली काही नौटंकी ऐकून घेणार नाही. मला गिफ्ट पाहिजे माझं. हॅपी बर्थडे आशू. अरे थँक्यू. पण मी गिफ्ट आणलंय बरं का तुझ्यासाठी. ओके. पहिलं भाई काय? सोर्स महत्वाचा नाही. हेच गिफ्ट माझ्याकडून नाहीये. हे नौटंकी तू बस नव्हती. गिफ्ट खूप स्पेशल आहे. सरप्राईज आहे आणि त्यासाठी तुला डोळे बंद करावे लागतील. डोळे बंद? कशाला डोळे बंद? आशू या प्लीज क्लोज युअर आईज. नाही मग तू दे ना मला असंच गिफ्ट. डोळे कशाला बंद करायचे? आशू ती म्हणते ना डोळे बंद कर, मग कर. ओके. वियर्ड. ओके. काय एवढा सस्पेन्स आहे? And now you can open your eyes. आशू तिला आपलं घर दाखव सगळं. हा दाखवतो. दिव्या ये ना. काय केलं साई तू हे? अगं हळू, पाहुणे आहेत घरात. तूच म्हणत असतेस ना लग्न आधी मुलीने सासरी जायचं नसतं, मग आता तिला का घरात घेतलंस? ऐक ऐक, ती आपल्या घरची होणारी सून आहे, लक्ष्मी आहे. आणि आज शुक्रवार आहे, मग तिला घरात घ्यायला नको? पण आपल्याही काही गोष्टी ठरलेल्या असतात ना. सीताई, तू जे केलंस ते अगदी बरोबर केलंस. अगं कीर्ती, आपल्या मुलाचा आनंद महत्वाचा आहे, हे कधी कळणार आहे तुला? मग काय अर्थ आहे अशा गोष्टी पाळण्यात जर सोयीनुसार त्या गोष्टी बदलायच्याच असतील? कीर्ती, अगं तुझ्या लग्नाआधी तर तुम्ही कुठे कुठे फिरायला जायचात. तू तर कित्येकदा सुहासच्या घरी सुद्धा गेलीस. जाऊन सीताई, मी बाहेरच्या तयारीचं बघते. इथे राहिले तर उगाच माझी चिडचिड होईल. जाते मी. ही काकू मला अशी का बोलून गेली? कीर्ती, काय चुकीचं बोलते मी? कीर्ती ऐक, मी जे काही केलंय ते विचार करूनच केलंय. आशूचा वाढदिवस आहे, विनाकारण आली आहे का ती? आई, पण ती मुलगी. बास, आणि आता हा विषय बंद. तू बाहेर जा आणि पाहुण्यांना मदत कर. जा जा.
बाणावर आणावं लागेल आणि त्याला सांगावं लागेल की केक कापायचा बाबा. आणि हे कोण सांगणार? भाऊ भाऊ हा, मी सांगणार. एकमेकांना असं बघतायत जसं याआधी पहिले कधी बघितलंच नाही. शांत हो वहिनी, हे प्रेम फार काळ टिकणार नाहीये. करून घेऊ दे प्रेम. काय कधी कमवणारच केक तू मग? हा अजून रमला ना हा तर केक वितळेल. ये का? अरे आधी औक्षण अरे हो, हे विसरलोच आम्ही. हॅपी बर्थडे आशू. थँक्यू. एक मिनिट. दिव्या, ये 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 घे. चला आता पटकन केक कापूया, नाहीतर हा पुन्हा तिच्या नजरेत हलवेल आणि याला भानावर आणता आणता पुढचा बर्थडे येईल. कापा कापा. लवकर. चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आशू. हॅपी बर्थडे टू यू. थांब. नाही म्हणजे भाऊंना आणि आईला बरं पहिले. ओ सॉरी. नाही नाही नाही, दिव्याला बरं. भाऊ नाही नाही, आई बरोबर बोलते. आधी दिव्याला भरव. ह्या बर्थडे पार्टीसाठी मी माझ्या मीटिंग्स कॅन्सल केल्या. हे काय गिफ्ट आहे? वाव, किती भारी आहे हे. हँडमेड वाटतंय. मला असं वाटतंय हे आशूने स्वतः बनवलंय किंवा मग त्यांनी स्पेशली तुझ्यासाठी बनवून घेतलंय. आपण हे का बनवून घ्यायचं होतं? मी इतकं भारी गिफ्ट दिलं त्याला. गोल्ड रिंग दिली अगं 25,000ची. इतकी श्रीमंत लोक आहेत, काहीतरी महाग द्यायला हवं होतं ना. गिफ्ट गिफ्ट असते अगं, त्याची किंमत करायची नसते. त्यात भावना महत्वाच्या. आणि तसंही जर हे गिफ्ट फक्त तुझ्यासाठी बनवलं असेल आणि जर हे वेगळं असेल तर ते कितीही स्वस्त असलं ना तरी ते प्राइसलेस आहे. आता हेच बघ ना, तू आशूला गोल्ड रिंग दिलीस तरी त्याला शिवाचं गिफ्ट आवडलं. आता असं वाटतंय उगाच ती गोल्ड रिंग दिली. मला माहिती असतं असं गिफ्ट मिळणार आहे तर दिलीच नसती. हा बोल शिवा. दिव्या, मला सांग, दिलास काय ग गिफ्ट? हा, आवडलं त्याला? आणि पार्टी कशी झाली? पार्टी खूप छान होती अगं. खूप मोठी लोक आहेत ती. आणि मला तर स्पेशल ट्रीटमेंट मिळाली. माझा छान पाहुणचार पण केला त्यांनी. भाई कमाल आहे बाबा एका पोरीची. हा, पण मला सांग ना, आवडलं काय त्याला गिफ्ट? गिफ्ट गिफ्ट काय करतेस? सगळा घोळ घातला तुझ्या त्या गिफ्टने. म्हणजे म्हणजे नशीब त्यांनी मला घराबाहेर नाही काढलं.
तुझ्या त्या गिफ्टमुळे सगळे किती हसत होते माझ्यावर माहितीये. मला आत्ताही लाज वाटते. तुला सांगत होते मी, पण ऐकायचं नाहीये ना तुला. अरे भाई मला काय माहित, मला वाटलं आवडेल त्याला म्हणून. वाटलं काय? तुला सांगत होते मी किती श्रीमंत लोक आहेत, त्यांना असलं काही गिफ्ट आवडणार नाही. मांजा काय अल्टिमेट गिफ्ट आहे ना रे. म्हणजे आय वॉजंट एक्सपेक्टिंग की दिव्या एवढं भारी गिफ्ट देईल. गिफ्ट चांगलं आहे, पण हा बर्फ हळूहळू वितळत चाललाय. दिव्याला बघून तुझं हृदय कसं मेल्ट होतं तसं याचं होतंय. नाही ना रे, पण तिने इतक्या मेहनतीने बनवलंय माझ्यासाठी, मला नाही हे वितळू द्यायचंय. अरे पण बर्फ आहे तो वितळणारच. मग काय करायचं? एक काम कर, हा तू याचा फोटो काढ, म्हणजे कसं दिव्याने तुला गिफ्ट दिलंय हे तुला आठवणीत राहील. ओके, बाकी तो बर्फ नाही टिकणार रे फार. अरे फोटो बिटोनी कसं काम होईल रे, हे असं टिकून राहायला पाहिजे ना. काहीतरी आयडिया असेल ना. आता आपल्याकडे हा आईस बॉक्स आहे, आपण आयडिया. काय रे? थांब, सावकाश. चला आता गंमत करूया. कोणाला कॉल कर? हॅलो शिवा. चला येतो. ए थांब रे. नाही तुला नाही, ऐक ना, मला एक आईस आपलं मिनी आईस बॉक्स, आय मीन मिनी रेफ्रिजरेटर हवा होता. नाही उद्या नाही, आत्ता, उद्या सकाळी नाही. हां पाठव ना प्लीज. येस. अरे थँक्यू सो मच, थँक्यू. तू कोणाला कॉल केला होता? शिवाला. शिवा होम अप्लायन्सेस. तरी म्हंटल तू स्वतःहून मगरीच्या तोंडात कसा हात घालशील? नाही मी नाही. तुला ती शिवा वाटली का? मग तो फ्रीज येतोय ना, त्यात हे सांभाळून ठेव आणि तो आला की त्यात ठेव. ओके बाय. ए एक मिनिट थांब. तू कुठे चाललायस? फ्रीज येऊ दे ना, मग आपण इन्स्टॉल करूया. मी? आपण, तू नाही फक्त. अरे यार आशू. उठ. काय झालं, लाईट का लावली? अगं उठ ना. तुला काय झालंय? त्यांच्या घरून आल्या आल्या अशी झोपलीस काय? उठ लवकर. दिव्या अगं उठ की. हे बघ काय काय झालं ते सांग की तिकडं. हा काय म्हणली ती माणसं? आत्ताच ऐकायचंय तुम्हाला? होय आत्ताच ऐकायचंय. हा उठ. हा काय? हा सांगते. हा पार्टी खूप छान झाली, खूप मजा आली मला. आणि त्यांचं घर तर इतकं मोठं होतं की नजरेत मावत नव्हतं. आणि हे बघा आपलं, एक 0चा बल्ब लावला की अख्खं घर उजाडतं. ए इथल्या दिव्यांचं सांगू नगस. तिथं काय दिवे लावलेस ते सांग. भैयाजी मला खूप मजा आली अगं तिकडे. कोणी काही बोललं नाही ना? नाही, उलट मी गेले म्हणून सगळ्यांना खूप आनंद झाला. वा दिव्या, जावई बापूंना अंगठी आवडली का ग? हा म्हणजे ही 25,000ची रिंग प्राइसलेस आहे आणि मी आणलेलं 3 लाखाचं ब्रेसलेट नाही. वाव, खरंच सुंदर आहे. प्राइसलेस. हो आवडली. काय म्हणाले? अगं सांगतेय ना, खूप आवडली त्यांना अंगठी. मला झोप येते आई, मला झोपू दे बरं. अगं अशी कशी झोपतेस? उठ. अगं दिव्या उठ. तू पहिल्यांदा सासरी गेली होतीस ना, तिकडे काय घडलं ते मला नीट सांग बरं. हे अगं तिथं काय गडबड तर नाही ना झाली? भैयाजी सांगतेय ना, छान झाली पार्टी, तरी तू तेच विचारतेय काय गडबड झाली का म्हणून. अगं काळजी वाटते म्हणून. हे बघ भैयाजी, तुला काळजी करायची काही गरज नाही. सगळं छान झालंय, ती लोक खूप चांगली आहेत आणि मी त्यांना खूप आवडली आहे. बरं मला सांग, ते 25,000चं गिफ्ट नेलं होतंस का नाही? ते आवडलं का तेच नाही? अगं हो सांगितलं ना, आवडली. पण माहितीये का, आशूची एक कझिन आहे, तिने त्याला 5 लाखाचं ब्रेसलेट गिफ्ट केलं. त्यामुळे त्यासमोर माझं गिफ्ट काहीच नव्हतं आणि त्यांच्यासाठी ती काही मोठी गोष्ट नव्हती. 5 लाखाचं? हा अगं पण आपल्यात कुणी 5 लाखाचं दागिने घालत नाहीत बरं का. हे थोडंसं अतिच आहे नाही? तेच तर, आपल्यासाठी जास्त आहे, त्यांच्यासाठी जास्त नाहीये.
मला खरंच कधी कधी असं वाटतं की एखाद्या श्रीमंत घरात जन्माला आली असती ना तर हे झालं नसतं. पण काय आहे, देव चॉईस देत नाही ना कुठे जन्माला यायचंय त्याच्यासाठी. वय पण जिथं जन्माला घालतो का नाही देव ज्या घरात, पण अक्कल देतो की कमवायची. मग ते कमवायचं हे जी काही नटत राहतीस का नाही सारखं, ते नटण्यापरी जर काम धंदा केला, 4 पैसे मिळवलेस का नाही, तर हे जी काही नटतीस ते नटता येईल, हौसमौज करता येईल. तेवढं का सगळी पब्लिक जमा झाली. नुसती नावं ठेवायला लागली. कोणाची मुलगी आहे, आई बापांनी हिला काही शिकवलंय की नाही. भाऊजी असं कसं होईल? शिवानी घरातच आहे हो. वहिनी अगं तुला काय वाटतं मी खोटं बोलतोय? अगं आईची शपथ घेऊन सांगतोय. ए माझी शपथ कशा बाई घेतो तू? आई तुम्ही थांबा ना. अहो भाऊजी तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. नाही म्हणजे तुम्ही दुसरंच कोणाला पाहिलं असेल. अहो शिवानी इथे घरातच आहे. ठीक आहे, जा जा आज जाऊन बघ आहे का. वंदे काय झालं आहे यार? वंदे अगं असेल इथंच कुठं तरी ती घरातच आहे शिवा. हो आई ती घरात नाहीये. हे बघ वहिनी, तुला तुझी मुलगी कशी राहते कशी वागते हे चांगलं माहिती आहे. पण आता मला हे सहन होणार नाही. आधीच एकतर इज्जत चव्हाट्यावर आली, त्यापेक्षा आपले संबंध नसलेलेच बरेत. हे बघ आई, तू मला माझ्या घराचा हिस्सा दे आणि मला मोकळं कर. चल. हिस्सा? कंचा हिस्सा मागतो रा तू? अरे हिस्सा मागायला काय केलंयस तू या घरासाठी? लाज नाही वाटत का रे तुला? हिस्सा मागतोयस ते? चल चालू पड. हिस्सा मागतोय. लाज वाटत नाही मला. आणि मी जरी या घरासाठी काही केलं नसलं ना तरी तुम्ही राहताय ना इथे, राहताय ना, घेताय ना या घराचा फायदा. आणि हे तुला जर असं वाटत असेल ना की मला माहित नाही, मला सगळं माहिती आहे. त्या दिव्याचं एका श्रीमंत घराण्यात लग्न करतेस ना तू. रेडी आहेस का तू? अगं इकडे 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 या. मारणार नाही ना? इकडे या. जर तो आला नाही तर तुम्ही सगळ्यांनी मला 500 रुपये द्यायचे. चालेल. पण जर तो आला तर तू आम्हाला 500 नाही, तू आम्हाला बिर्याणी द्यायची खायला. चल डन. डन? ए, बाई, घेऊन ये, घेऊन ये. चला, चला, घेऊन ये. आरामात आरामात. पाडशील. मी थांब दादा, हे बघ. हा हा आरामात. तर तुझ्यामुळे 500 रुपये जायचे आपले. अरे बाकी आहे बोलले ना, अजून केवढं बाकी आहे बघ. भाई तिचं पण लक्ष आहे का? काच पुसून बघते मागे. असणारच ना लक्ष बाई.
पलटी का मारते? बिर्याणी खायला पैसे लागणार ना, पैसे आणायला. ते घेऊन येते. हा हा